इंदूर पाटणा एक्सप्रेसचा अपघात कसा झाला ते बघूयात अॅनिमेशनच्या माध्यमातून। इंदूर पाटणा एक्सप्रेसचे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। या घटनेमुळे दुःख झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। या दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबियांच्या प्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केली आहे। पाटणा इंदूर एक्सप्रेस दुर्घटनेबद्दल अतीव दुःख होत आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती माझ्या तीव्र संवेदना। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोललो असून ते या दुर्घटनेवर नजर ठेवून आहे। दुर्दैवी रेल्वे अपघाताची घटना, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मेडिकल आणि इतर सुविधा घटनास्थळी पोहोचवण्यात आल्या आहेत। दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे। वरिष्ठ अधिकारी, स्थानिक खासदार, स्थानिक आमदारही घटनास्थळी दाखल। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे। क्षणाक्षणाची माहिती त्यांच्याकडून घेतो आहे। दुर्दैवी रेल्वे अपघाताची घटना। आजवरचे ट्रेनचे काही मोठे अपघात बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याआधीचे ट्रेन अपघात आपण बघूया। 26 मे 2014 गोरखधाम एक्सप्रेस 22 जण मृत्युमुखी पडले। तर 4 मे 2014 पॅसेंजर ट्रेन 18 जण ठार, 124 जखमी। 17 फेब्रुवारी 2014 मंगला एक्सप्रेस 37 ठार। 8 जानेवारी 2014 बांद्रा डेहराडून एक्सप्रेस 5 जण ठार तर 4 जण जखमी। 28 डिसेंबर 2013 2011चा आता आपण अपघात बघतोय। 22 नोव्हेंबर 2011 हावडा डेहराडून। 10 जुलै कालका मेलला 71 जण ठार झाले होते। आजचा अपघात फार मोठा आहे, 100 जण ठार झाले। 7 जुलैला मथुरा छपरा एक्सप्रेसमध्ये 39 जण ठार झाले होते। तर 28 मेला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला अपघात होऊन 150 जण ठार झाले। 19 जुलैला सेल्डाह उत्तर बंगा एक्सप्रेसमध्ये 66 जण ठार झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।